नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चर्चा एकदम रंगात आहे कारण विषय आहे विज्ञान भाग 2 आणि 2 ची एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भावांनो, प्रश्नपत्रिका लय महत्वाची इम्पॉर्टंट आहे. 2020 ची जरी असली तरी इम्पॉर्टंट आहे. प्रश्नपत्रिका बघून घ्या. अजून काही प्रश्नपत्रिका या आज आणि उद्याच्या दिवसात आपण बघून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला विज्ञान भाग 2 मध्ये विज्ञान भाग 1 सारखे चांगले मार्क मिळतील. बरं का, विज्ञान भाग 1 चा पेपर तर तुमचा लय सोपा गेला असेल, यात काही शंका नाही. आता आपण पुढे जाऊयात. बघा, जग्गा मग्गा पहिला जो प्रश्न आहे, पहिल्यातला अ जो प्रश्न आहे तो असतो 5 मार्काला आणि 5च्या 5 जे प्रश्न आहेत ते असतात तुमचे बहुपर्यायी प्रश्न. हे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. हे काय मी एक्सप्लेन करत बसणार नाही मित्रांनो, मी इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे. नंतर हे प्रश्न 1 मार्कांचे जे आहेत तर तुमची यांची तयारी होण्यासाठी काय करायचं की पुस्तकामधले सगळे बहुपर्यायी प्रश्न बघून घ्या. पुस्तकामधल्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना असतील, महत्त्वाचे मुद्दे असतील ते समजून घ्या, तर तुम्हाला इथे चांगले मार्क मिळतील. यानंतर आता आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा, प्रश्न पहिल्यातला ब सुद्धा 5 मार्काला असतो, जिथे तुम्हाला अशा प्रकारचे एका वाक्यात उत्तर द्या, चुकी बरोबर, सहसंबंध ओळखा, अशा प्रकारचे चिरीमिरी आयटम असतात. विसंगत पद ओळखा. वाळवणे, खारवणे, शिजवणे, साखर घालणे. बाबा, शिजवणे हा विषय जरा वेगळा आहे, गंभीर आहे, कारण सर खंबीर आहे. सहसंबंध लिहा. वलय गांडूळ, चपटे कृमी. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, सहसंबंध दिला. वलई इथं 2 टिंब पाहिजे तर गांडूळ आणि चपटे कृमी म्हणजे प्लॅनेरिया असं आपण लिहू शकतो. चूक की बरोबर ते लिहा. तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होत नाही. हे चूक आहे, कारण याच्यामुळे तर कर्करोग होतो ना भावांनो, नाही होत असं कसं काय. वृषणाचे कार्य लिहा. वृषणाचे कार्य शुक्राणू असलेले वीर्य तयार करणं आणि पुरुष संप्रेषक टेस्टोस्टेरॉन तयार करणे हे त्याचं काम आहे. मी सरीपसृष्ट व सस्तनी प्राणी यांच्यामधला जोडणाऱ्या दुवा आहे. तर मी कोण? मी डबकिल प्लॅटिपस. ओके, असं याचं उत्तर. ओके, आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा, शास्त्रीय कारणे द्या कोणती 2. परीक्षेला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ लय महत्वाचा. 3 कारणे दिलेली असतात, त्याच्यापैकी 2 कारणे लिहायची असतात. 4 मार्क आपल्या हातामध्ये जमा होऊ शकतात. बघा, भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घालणं लय गरजेचं आहे. याचं कारण काय? भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढते, एकदम सुसाट चेन्नई एक्सप्रेस सारखी लोकसंख्या वाढते आणि आता जवळपास 120 कोटींच्या वर, 121 कोटींच्या वर लोकसंख्या गेले. चीनला सुद्धा आपण आता मागे टाकायला मागं पुढे बघत नाही. म्हणजे आपल्या देशात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. लोकसंख्येचा काय झाला? विस्फोट झालाय. म्हणजे लोकसंख्या धूमधडाक्यात वाढलेली आहे, म्हणजेच लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी. आता ही लोकसंख्या वाढल्यामुळे काय विषय होतंय? बेरोजगारी वाढतंय, दरडोई उत्पन्न कमी होतंय, कर्ज वाढतंय, नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण निर्माण होतंय. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्याच्यामुळे एकच उपाय या सगळ्यांवरती, लोकसंख्या नियंत्रण करणे हा एकमेव उपाय आहे. म्हणून यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे, नाहीतर येत्या काळामध्ये विषय लय गंभीर होईल. ओके, पुढचं एक कारण होतं मित्रांनो की खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं. आपण सकाळी उठून जिम करतो, व्यायाम करतो, धावतो, पळतो, ह्याव ते करू, त्याव करू, चांगली तब्येत राखण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो. पण म्हणजे व्यायाम केल्यामुळे आपल्याला थकल्यासारखं का वाटतं? तर याचं कारण आहे की आपण जास्त व्यायाम जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. कारण ऑक्सिजनची कमतरता भासते आणि ती ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे, शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळं आपले जे स्नायू आहेत आणि आपल्या ज्या मांसपेशी आहेत त्या काय करतात? श्वसन करतात, पण विनॉक्सी श्वसन करतात. ओके, म्हणजे ऑक्सिजनचा वापर न करता ते श्वसन करत असतात. आणि या प्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं की या प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असतं. ओके, आणि तसंच एटीपीचे रेणू देखील खूप कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि त्याच्यामुळे थकल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या, पहिला मुद्दा काय? ज्यावेळेस आपण खूप व्यायाम करतो त्यावेळेस ऑक्सिजनची गरज भासते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातील पेशी असेल, स्नायू असेल, हे काय करतात? विनॉक्सी शोषण करतात आणि विनॉक्सी शोषण केल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल मोठ्या प्रमाणात साठतं आणि त्याचबरोबर एटीपीचे रेणू देखील खूप कमी प्रमाणात तयार होतात, कमी प्रमाणात तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा कमी होऊन लॅक्टिक आम्ल साठतं, त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. पुढचा मुद्दा बघा की जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. लक्षात घ्या, जलविद्युत ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल आणि पवन ऊर्जा,
यांना आपण नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतो. का म्हणतो बाबा नूतनीकरणक्षम ऊर्जा? याचं नेमकं काय कारण आहे ते बघा. पहिली गोष्ट जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. बघा, जलविद्युत ऊर्जा जी आहे ती पाण्यापासून मिळते. पाणी पाणी है, पाणी जिंदगानी है, पाणी पाणी तेरा रंग कैसा. सौर ऊर्जा जी आहे ती सूर्यापासून मिळते. सूर्य द पॉवर, तो पिक्चर नाही. पवन ऊर्जा वाऱ्यापासून मिळते. आला आला वारा, पवन चक्क्या लागल्या हालायला, आणि मग आपल्याला ऊर्जा मिळते. बघा, जलविद्युत ऊर्जा पाण्यापासून, सौर ऊर्जा सूर्यापासून, पवन ऊर्जा मिळते आपल्याला वाऱ्यापासून. आणि बघा, ह्या सगळे बघा इथं दिले, जल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्यापासून तयार केली जाते. हे ऊर्जा स्त्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजे कधीही न संपणारे आहेत. म्हणजे हे जे ऊर्जा स्त्रोत आहेत, जलसाठा कधी न संपणारा, पाणी संपणार नाहीये, वारा संपणार नाहीये, सूर्य संपणार नाहीये. हे तिघ जण ज्या दिवशी नसतील त्या दिवशी आपण पण नसू. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रश्न जाम गंभीर आहे. हे न संपणार आहे. त्याच्यामुळे जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात. म्हणून यांना आपण नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणू शकतो. ठीक आहे, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात मित्रांनो, आणि या 5 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायला लागतात. आता हे 5 प्रश्न नेमके कोणते ते आपण बघून घेऊयात. बघा बघा, झग्गा मग्गा इकडे बघा. अशा प्रकारचा ओघ तक्ता पूर्ण करायला प्रश्न येऊ शकतो भावांनो. काय आहे या प्रश्नात? किरणोत्सारी प्रदूषकाचे परिणाम. प्रदूषकाचे परिणाम बघा. पहिली गोष्ट, कॅन्सरकारी अल्सर तयार होऊ शकतो. दुसरा मुद्दा, जनुकीय बदल. त्याचबरोबर तुमच्या दृष्टीवरती हानिकारक परिणाम होऊ शकतो आणि शरीरातील ऊतींचा नाश होतो. किरणोत्सारी प्रदूषकामुळे ह्या प्रकारचे परिणाम होतात. ओके, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा. पुढचा पॉइंट आहे बघा, फरक स्पष्ट करा. पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी. बघा, पक्षी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत, हवेमध्ये उडतात ते. आणि सस्तन प्राणी पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित आहे, म्हणजे हे वाऱ्यामध्ये आणि हे जमिनीवरती. आपले सस्तन प्राणी जे आहेत ते सगळे भूचर म्हणजे जमिनीवरती असतात. यांचे शरीर निमुळत असतं शरीर. कसं असतं? एकदम निमुळत शरीर असून मान व धड या स्वरूपात असते. मान आणि धड या स्वरूपात त्यांचं शरीर असतं. आणि इथं आपलं शरीर म्हणजे जे शरीर यांचं निमुळत नसून मान, धड, शेपूट या स्वरूपात असतं. म्हणजे मान, धड, शिर, मान, धड, शेपूट या स्वरूपामध्ये असतं. याच्यानंतर यांना उपांगाच्या 2 जोड्या असतात, परंतु अग्र उपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात. 2 जोड्या असतात आणि अग्र उपांगे पंखात असतात. यांना उपांगांच्या 2 जोड्या असतात. एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी पायाची आणि दुसरी आपल्या हाताची अशी असते. ओके, आणि एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी अनुकूलित झालेली असते. ओके, याच्यामध्ये बघा, यांच्या अंगुलींना नखे असतात आणि यांच्या अंगुलींना नखे तर असतात पण खूर पण असतात. ओके, यांच्या बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपाचा असतो. आपल्या केसांच्या स्वरूपाने लोकरीच्या स्वरूपात असतो. मेंढ्या बिंड्या बघितल्या असतील तुम्ही. यांच्या जबड्याचे रूपांतर चोचीमध्ये झालेले असते आणि यांच्या जबड्यात दात असतात. असे दात असतात. मुखाला जबड्याचे आच्छादन असते. ओके, झालं. पक्षी अंडच असतात, हे अंडी देतात. आणि सस्तन प्राणी अंडी देत नाहीत. ते प्राणी काय करतात? ते सस्तन प्राणी जरायुज असतात, म्हणजे प्लॅटिपस सोडून बाकी कोणीच अंडी देत नाही. हा माकड, गाय, म्हैस अंडी देत नाही. मोर, पोपट, कबूतर, बदक, कावळा, चिमणी, पेंग्विन, मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ, कुत्रा, मांजर ही सगळी उदाहरणे आहेत. एकदम सोपा विषय. त्याच्यातले कुठले इकडचे 2 लिहिले तरी 2 मार्क एकदम खात्यात जमा होईल. ओके, 2 मुद्दे लिहा. पुढचा मुद्दा बघा. पुढे दिलेले चित्र बघा. काय या चित्रामध्ये दिसतंय? काय झालं या चित्रामध्ये? विषय गंभीर झालेला आहे. ऍक्सिडेंट झालेला आहे. बघा, ऍक्सिडेंट. या चित्रात काय झालंय? रेल्वे अपघाताच्या आपत्तीचे दुष्परिणाम येतं. बघा, रेल्वे प्रवासी या ठिकाणी बघा काय झालंय. रेल्वे आपत्ती झालेली आहे. त्या ठिकाणी रेल्वेचा अपघात झालेला आहे. मग इथं रेल्वे अपघाताच्या आपत्तीचे दुष्परिणाम. ओके, म्हणजे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून 2 दुष्परिणाम लिहा. पहिला, रेल्वे प्रवासी जबर जखमी होतात. प्रसंगी रेल्वे प्रवाशांची जीवितहानी होते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते, त्यामुळे रेल्वे वाहतूक बंद पडते किंवा गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे इतर प्रवाशांचे हाल होते. आणि रेल्वेच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान होते, वित्तहानी सुद्धा होते आणि अनेकदा आजूबाजूच्या परिसराचे सुद्धा प्रचंड नुकसान होते. अशा प्रकारे आपण इथे उत्तर लिहू शकतो.
पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे आपल्याकडे ताण तणाव कमी करण्याचे 4 मार्ग. टेन्शन, ताण तणाव, डोक्याला टेन्शन असेल तर ते गाणं, सिर में है टेन्शन बदन में दर्द वा लेके आई गोरी नवरत्न तेलवा. पण नुसतं नवरत्न तेल वापरून काय होणार नाही. आपल्याला जर ताण तणाव कमी करायचा असेल तर पहिली गोष्ट काय, एकदम मस्त वाचन करणं, व्यायाम करणं, त्याचबरोबर प्राणायाम करणं, योगा करणं, या सगळ्या गोष्टींमुळे ताणतणाव कमी होऊ शकतो. त्याचबरोबर हास्य मंडळ एक जमून बघा, एकत्र जमून मोठ्या मोठ्याने मनमोकळेप्रमाणे आपण जर हसलो, हा 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 हा, आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब लटका देंगे फांसी पे, आंखें बह रहेगी तब ऐसे बह रहेगी, थोड़ी देर लटकता रहूंगा फिर मेरा छोटा भाई आएगा, नीचे उतारे जाएगा, आप चाचा करके घर चकी खाना करके सो जाओगे, कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है, पहले राजा महाराजों की फिर अंग्रेजों की, चंदनदार नेता और गुंडों की, धर्म के नाम पे ये तुम्हें बहकाते हैं, तुम एक दूसरे के गले काट रहे हो, काटो काटो चलो मरो, आए और गए खेल खत्म. आता मी काय पुढे काय डायलॉग वाढवत नाही, कारण विषय गंभीर होईल, कारण आपला विज्ञानाचा तास आहे. त्याच्यामुळे एकत्र जमून जर मोठ्या मोठ्याने हसलं, हा 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 हा, आणि सुसंवाद पाहिजे, मित्र मैत्रिणी, समवयक, भाऊ बहीण यांच्यामध्ये सुसंवाद साधला पाहिजे, तर या ठिकाणी ताणतणाव कमी होईल. सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवू नये, लेखन केलं पाहिजे. मनातले जे विचार आहेत, तुमच्या मनामध्ये जे विचार दाटून आलेले आहेत ते लिहून काढले पाहिजे, आणि आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण जरी तुम्ही केलं तरी ताण कमी होऊ शकतो. छंद जोपासणे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला छंद असेल, खेळाचा छंद असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करण्याचा छंद असेल, चित्रकलेचा छंद असेल, जे काही तुमचे छंद असतील, अशा प्रकारे बाबा मी आता डायलॉग म्हणलं, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा घेऊन जगावं लाचार की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही, पण या निद्रेला स्वप्न पडलं. अशा प्रकारचे पण छंद असू शकतो. एखाद्याला डायलॉग म्हणायचा छंद असू शकतो, कुणाला गाणं म्हणायचा छंद असू शकतो, कोणाला गाणं ऐकायचा छंद असू शकतो, कुणाला काय पण छंद असू शकतो. फक्त आपल्या छंदाने दुसऱ्याला त्रास होणार नाही असे छंद जोपासा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जरा बरं वाटेल. ओके, एखाद्याला दुसऱ्याला त्रास द्यायचा छंद असेल तर हा छंद नका, असं या छंद नका आणू. हा, नाही तर दुसऱ्याचा ताण वाढायचा, तुमचा ताण कमी दुसऱ्याचा ताण वाढायचा, गडबड व्हायची. संकल्पना चित्र पूर्ण करा. सूक्ष्मजीव बघा, तेल गळती ज्यावेळेस होते त्यावेळेस सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. त्याचबरोबर बायोगॅस आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. अजून सूक्ष्मजीवांचा कुठं कुठं उपयोग होतो, कुठं कुठं उपयोग होतं लिहायचंय. जैविक कीटकनाशके आणि जैविक संरोपसाठी, त्याचबरोबर जैव इंधनांसाठी, भूमिभरणसाठी, सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी. पुढचा मुद्दा आहे, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5. या 5 मधला या ठिकाणी लक्षात घ्या. इथे एक प्रश्न आहे, उत्क्रांतीमध्ये शारीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व. उत्क्रांती जी झाली, डार्विन भाऊंनी आपला उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला, आणि ही जी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये शरीरशास्त्रीय पुरावे जे आहेत त्याचं महत्व काय. बघा, निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. म्हणजे बघा, निरनिराळ्या सजीवांमध्ये शरीरातील जी काही वैशिष्ट्ये ती साम्य दाखवतात. उदाहरणार्थ, मानवाचे हात असेल, बैलाचा पाय असेल, बैलाचा पाय, वटवागळाचा चर्मपर असेल, देवमाशाचा पर असेल, यांच्यात हाडांच्या रचनेत, यांची जी हाडं आहे तर या हाडांच्या रचनेमध्ये किंवा यांच्या जोडणीमध्ये आपल्याला साम्य दिसतं. बैलाचा पाय असेल. बाह्य रूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. म्हणजे बाहेरून तसं बघायला गेलं तर बैलाचा पाय असेल, मानवाचा हात असेल, वटवागळाचा जो चर्मपर असेल, देवमाशाचा पर असेल, आपल्याला वरवर बघता काय वाटत नाही साम्य. बैलाचा पाय कुठं, हा, आणि त्या वटवागळाचा हात कुठं, आणि माणसाचा हात कुठं, काहीतरीच आपलं फेकून राहिले त्या ठिकाणी. हा अशातला भाग नाही. वरवरून या सगळ्या गोष्टी जरी तुम्हाला दिसत असल्या की या भिन्न असतील, परंतु त्यांची जी हाडांच्या जोडणीची जी रचना आहे ना तिच्यामध्ये साम्य आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाह्य रूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नसलं, त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगळा आहे. म्हणजे बाह्य रूपामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये साम्य दिसून येत नाही, आणि यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोग सुद्धा वेगवेगळ्या प्रत्येक प्राण्यामध्ये. तसेच त्यांच्या रचनेत सुद्धा भिन्नता आहे. परंतु हे हाडातील साम्य जे आहे ना त्यांचे पूर्वज समाज असावेत असा पुरावा ठरू शकतो. म्हणजे हाडांचं जी काही रचना आहे ती, याला शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले गेलेले आहे. पुढचा एक प्रश्न होता की तुम्ही काय कराल बाबा, शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडतं तर तुम्ही त्याला एखादी तंबाखूची पुडी नेऊन द्याल का.
नाही, असं नाही करणार. काय कराल बाबा? तर तुम्ही त्याला सांगाल की बाबा तंबाखू खाणं म्हणजे कर्करोग तुला होऊ शकतो. त्याला समजून सांगाल की बाबा तंबाखू खाऊ नको. त्याचे काय दुष्परिणाम आहे? फुकटचे पैसे पण जातात. या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा मुलाला तंबाखू खायला आवडतं. तर तुम्ही काय सांगाल? तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण देणे बाबा. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समजून सांगा. उदाहरणार्थ तंबाखूमुळे जे दुष्परिणाम होतात ते चित्र दाखवा, फोटो दाखवा. त्याचीच तंबाखूची पुडी दाखवा. बघ बाबा याच्यावरती पण अशा प्रकारचा फोटो आहे. याच्यावर लिहिलं पण आहे एखादा तंबाखूमुळे बाबा कर्करोग होऊ शकतो आणि नंतर दोघे बसून तंबाखू खातात. अशा प्रकारचं काही झालं नाही पाहिजे. तर तंबाखू खाणाऱ्या मित्राला नीट समजून सांगितलं काय पाहिजे, की बाबा शेजारच्या मुलाला तंबाखू खायला जर आवडत असेल तर त्याला समजून सांगा. ओके. दुसरा मुद्दा, तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढण्याचा छंद आहे. काय झालं, कुठे गेला की काढला सेल्फी, सेल्फी काढा, नुसता सेल्फी काढा. आयुष्याचं सेल्फी झालेलं आहे. सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवणं जरुरीचे आहे. जो अशा सवयीत अडकतो तो केवळ स्वतःचाच विचार करीत राहतो. वा, एक नंबर बोलला मित्रांनो. जो नुसताच सेल्फी काढण्यामध्ये असतो तो नेहमी स्वतःचा विचार करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. यासाठी त्याची सेल्फी काढायची सवय दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करू आणि त्याचे मन इतर गोष्टींकडे वळेल याचा आपण प्रयत्न करू. बरं का? म्हणजे तुम्ही या काय कराल तर या गोष्टी कराल. तुमची बहीण अबोल आहे, सतत एकटी आहे. तर सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना प्रकारचे विचार येत असतात. कधी कधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असू शकते आणि यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलून त्यांच्यासोबत तिला मिसळायला सांगू. तिला जे आवडतं, जे छंद असतं आहे तिचे ते जोपासायला सांगू. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकताय. अजून बघा, घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे. बघा घरामध्ये फुल कचरा झालाय तर त्याचं व्यवस्थापन कसं कराल? घरातील कचऱ्यात जैव विघटनशील आणि अजैव विघटनशील असे 2 प्रकारचे पदार्थ असू शकतात. बरं का? यातील जैव विघटनशील कचरा आपसुकच कुजला जाऊन त्यापासून विघटनाने असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात. परंतु अजैव विविधशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी पाठवता येतील. यालाच अनुक्रमे सुका कचरा आणि ओला कचरा असेही म्हटले जाते. मात्र हे दोन्ही निरनिराळे साठवणं गरजेचं आहे. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा साठवणं गरजेचं आहे. आणि जे जैविक घटक आहेत त्याच्यापासून खतांची निर्मिती होऊ शकते किंवा त्यांचं विघटन करून असेंद्रिय घटक पुन्हा तयार होऊ शकतात. आणि जे अजैविक घटक आहेत तर त्यांच्यापासून तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतात. ओल्या कचऱ्याचे घरातल्या घरात देखील विघटन करता येऊ शकतं. त्यासाठी एखाद्या कुंडीत किंवा टाकीत ओला कचरा तुम्ही कंपोस्ट खत करण्यासाठी ठेवू शकताय. त्यावर मातीचा पातळ थर आपण टाकू शकतो. हवा खेळती राहील अशा ठिकाणी ही कंपोस्ट कुंडी तुम्हाला ठेवता येऊ शकते. आणि घरातील विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, काचा, धातूच्या वस्तू किंवा औषधे, ई वेस्ट इत्यादी बाबतचा समावेश कधीही नसावा ही गोष्ट लक्षात घ्या. विषारी पदार्थ, कीटकनाशक द्रव्य यामुळे विघटन योग्यरित्या होणार नाही. तसेच आम्लता असलेल्या पदार्थांना देखील विघटन प्रक्रियेला बाधा येते. बरं, पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेला बाधा येऊ शकते. त्यामुळे घरातील कचरा विघटन करताना योग्य ती खबरदारी घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. पुढे एक प्रश्न तुम्हाला आला होता. पुढील आकृतीचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. बघा, आकृतीमधील प्राणी कोणत्या संघातील आहे? तर हा जो प्राणी आहे झुरळ तो संधिपाद संघातला आहे. त्याच्या त्वचेवरील आवरण जे आहे ते कोणत्या पदार्थांनी बनलेले आहे? तर कायटिन युक्त पदार्थांनी बनलेले आहे. आणि या ठिकाणी शरीर कोणत्या प्रकारची सममिती दाखवतं? तर द्विपार्श्व सममिती दाखवतं. तर इथे 3 मार्काला या ठिकाणी इथे 3 प्रश्न विचारले गेले होते छोटे छोटे. पुढचा बघा, या ठिकाणी हा जो 5वा जो प्रश्न आहे, संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. 3 संकल्पना दिल्यात, प्रत्येक संकल्पनेला 1 मार्क आहे. भाडोत्री मातृत्व म्हणजे काय? ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, म्हणजे गर्भाशय जे आहे रोपणक्षम नसतं, अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. याच्यामध्ये काय केलं जातं? बाबा, या पद्धतीत जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून, त्याच्या स्त्रीच्या अंडाशयामधून एक अंडपेशी बाहेर काढली जाते आणि या अंडपेशीचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्र पेशींचा वापर करून फलन घडून आणले जाते आणि यातून तयार झालेले भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण केलं जातं आणि यालाच आपण भाडोत्री मातृत्व म्हणतो. काच नलिकेतील फलन बघा, अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काच नलिकेमध्ये घडून आणले जाते, काच नलिकेमध्ये. आणि या फलनातून तयार झालेला भ्रूण
योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो आणि शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात आलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते. ओके, तर या काही व्याख्या आहेत छोट्या छोट्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याकडे 5वा प्रश्न, त्याच्यामध्ये वीर्यपेढी बघा. जर पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्याला वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्य प्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते आणि या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती केली जाते. तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. बाकी हा 5वा प्रश्न चुकून आलाय. पुढे दर्शवलेल्या मानवी शरीर रचनेत विविध अवयव या ठिकाणी यांची नावं ऑलरेडी इथं लिहिलेली आहेत, ही बघून घ्या. पुढचा मुद्दा बघा. हा इथे ऊर्जा प्रकार व त्या आधारे हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा तक्ता. विद्युत साधने कुठले? इस्त्री आणि गिजर आपल्याला माहिती आहे. यांत्रिक साधने शिलाई मशीन, सायकल असेल किंवा इतर पंखा वगैरे असू शकतो. औष्णिक साधने कुठली? भट्टी आणि वाफेचं इंजिन आहे. सौर चूल आणि सौर तापक हे काय बाबा? सौर ऊर्जा आहे. ओके, एवढं सोपं होतं. त्याच्यानंतर पुढचा आहे आपल्याकडे पुढील परिच्छेद योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. आता हा परिच्छेद पूर्ण करा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येतो आणि याच्यामध्ये बघा इथं उत्तरासहित सगळा विषय आहे, त्याच्यामुळे याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घ्या म्हणजे जेणेकरून पटकन होईल आपलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे कुठलाही एखादा येऊ शकतो पॅसेज, तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 2 प्रश्न दिले जातात 5-5 मार्काचे, त्याच्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं. इथे बघा, पर्यावरणात माझी भूमिका या मुद्द्यांच्या आधारे व्यक्त करा, प्रत्येकी 2 कृती. बघा प्रतिबंध, बाबा या ठिकाणी तुम्ही प्रतिबंध कशाचा कराल? उदाहरणार्थ पर्यावरणाला हानी पोहोचणारे घटक रोखण्यासाठी मी प्रयत्न करेन, जसे प्लास्टिकचा अनावश्यक वापर मी कमी करेल, याला प्रतिबंध घालेल. दुसरी गोष्ट, नवीन कृती कार्यक्रम राबवणे, जसे परिसराला आळा घालणे, त्याचबरोबर प्रदूषणाला आळा घालणे, वाहनासाठी PUC सर्टिफिकेशनचा आग्रह धरणे, यांसारख्या गोष्टी आपण करू शकतो. नियंत्रण, मग ह्या पर्यावरणावर नियंत्रण राखण्यासाठी आपण काय करू? पर्यावरणाप्राप्ती माझी स्वतःची मानसिकता बदलेल आणि पाण्याचा वापर काळजीपूर्वक करून जलस्रोताची हानी रोखेल, या गोष्टीवर नियंत्रण ठेवेल मी. निर्मिती कशाची करेल? म्हणजे नवनिर्माणासाठी प्रयत्न करेन, जसे झाडे लावणे, रोपे लावणे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करेल, जसे पर्जन्य जल निर्धारण करू शकतो. ओके, यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करता येऊ शकतं की प्रसार कसा करू शकतो? आजूबाजूच्या लोकांमध्ये तुम्ही हवामानातील बदल याविषयी जाणीवपूर्वक जागृती कराल. निसर्ग मंडळ तुम्ही स्थापन करू शकताय. आणि जतन कसं कराल? शाळेच्या आसपासची वनक्षेत्रे टिकून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि जी जैवविविधता उरली आहे त्याचं जतन करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आणि पुढे एक शेवटचा प्रश्न होता की या ठिकाणी एकाच प्रश्नामध्ये, म्हणजे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात 5 उपप्रश्न होते. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? जैवतंत्रज्ञानाचा एक फायदा, जैवतंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग, जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांसाठी 2 नावे. बघा, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? तर सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला आपण जैवतंत्रज्ञान असे म्हणतो. या तंत्रज्ञानाने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांची उत्पत्ती करता येते. आणि जैवतंत्रज्ञानाचा एक फायदा काय की पीक उत्पादन वाढतं, म्हणजे पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि कीटकनाशकांवरती होणारा जो काही खर्च आहे तो कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बघा, जैवतंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग या ठिकाणी आहे. तो काय बाबा? जैवतंत्रज्ञानाने मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचे निदान व त्यांची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येतात. ओके, जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू, एक आहे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर किंवा नोस्टॉक, आणि ही जी काही आहेत या ठिकाणी यापैकी 2 लिहू शकताय. आणि जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांची 2 नावं, जसं गोल्डन राईस असेल, बीटी कापूस असेल, ही 2 उदाहरणं तुम्ही लिहिली. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आपण बघितलेली आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला इतर काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि काही नोट्स हव्या असतील विज्ञानच्या, तर त्या नोट्स तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, ह्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तर ह्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात. ह्या नोट्स जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला खूप सारा फायदा होईल. तर भारताची मॅच दिसते कालची. ओके, तर बघा, या नोट्स जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील, मी इम्पॉर्टंट काही नोट्स तयार केलेले आहेत
आणि काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या गुगलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये. तर काय करायचं, गुगलवरती जायचं आणि जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं आहे. जुन्या प्रश्नपत्रिका हे टाईप केलं की तिथं तुम्ही एक क्लिक करायचं आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका यावर येऊन इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केलं की खाली बघा मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित आणि विज्ञान भाग 2च्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय. इथं जर क्लिक केलं आपण तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील बघा. प्रश्नपत्रिका तर मिळतील, इम्पॉर्टंट नोट्स पण मिळतील आणि बोर्डाची जी प्रश्नपेढी आहे ती पण मिळेल. तर तुम्ही जा Googleवरती आणि Googleवरती जाऊन तुम्ही टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि हे टाईप करून तुम्ही या सगळ्या नोट्स ज्या आहेत आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, आताच्या चर्चेत आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.